माढ्यामध्ये 30 वर्षानंतर असे कार्यक्रम होत आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महिलाही मोठ्या संख्येने आले आणि अभिजित आबा पर्व विठ्ठल कारखान्याला जे सुरू झालं होतं पंढरपूर तालुक्यात, त्या पर्वाने आता माढ्यात एंट्री केली. परिवर्तनाच्या उंबरठ्यावर माढा येऊन ठेपला आहे. काय सांगा? खरं तर आज खूप मोठा प्रतिसाद या माडेकरांनी त्या ठिकाणी देत आहेत आणि माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. त्या ठिकाणी आज लाभ घेत आहेत आणि यातून एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही प्रबोधनाचं आज एकरी 100 टन ऊस असेल, त्या ठिकाणी आज आम्हाला दूध व्यवसाय असेल, भास्कर पेरे पाटील असतील, या सगळ्यांना हवामान तज्ज्ञ आणि त्याचबरोबर हे सांस्कृतिक कार्यक्रम, काल इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं, उद्या आनंद शिंदेंची भारदार गाणी आहेत आणि आज वेगवेगळे सिने कलाकार येत आहेत आणि लोकांमध्ये खूप मोठा उत्साह प्रतिसाद मिळतो आहे. हे माडेकरांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. आपल्याला पण माहिती आहे की पंढरपूरमध्ये आपण आदेश बांदेकर असेल, प्रदीप मिश्रा महाराज असतील, असे असंख्य कार्यक्रम पंढरपूरमध्ये देखील आपण घेतले होते. हा लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे काही क्षण आपण आणून देणे, हा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आणि त्याला प्रतिसाद मिळतो आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे इथल्या मातब्बर लोकांच्या घरामध्ये भांडणं लागले, घरात मेळ करायची वेळ त्यांच्यावर आली. काय सांगाल? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका ही असते की कुणाच्या घरात कलह होऊ नये, परंतु योगायोगानं माझ्यामुळं जर त्यांच्या घरातलं मिटत असेल तर त्याचं थोडं पुण्य तरी मला मिळेल. 3500चा धक्का दिला, जिल्ह्याला तुम्ही हातरून सोडलं, आता तुम्ही पुन्हा सामाजिक बांधिलकीचं वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत आहे. लोकांची अटॅचमेंट या ठिकाणी वाढायला लागली. काय सांगाल? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी सामान्य कुटुंबातला आहे. शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेतकऱ्यासाठी जर 3500 रुपये भाव देऊ शकत असेल तर मी दिला पाहिजे. त्या प्रामाणिक भावनेतला मी आहे आणि त्या प्रामाणिक भावना लोकांना समजते, त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आज ऊस दर दिला आणि त्या ठिकाणी ऊस नेला, हे कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे, परंतु आमदार म्हणून ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जाऊ त्यावेळेस सामाजिक भान, समाजातले प्रत्येक घटक त्या ठिकाणी अटॅच झाले पाहिजे. ऊस आणि ऊसाचा शेतकरी एवढ्यावरती विकास होणार नाही. 936 योजना जे आज मी आपल्या सगळ्यासमोर विजन मांडलं, या माध्यमातून या माढा परिसराचा सर्वांगीण विकास सगळ्या क्षेत्रातला होण्यासाठी ह्या पद्धतीनं आम्ही काम करू आणि त्याला खूप प्रतिसाद मिळतो आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा स्वार्थातनं परमार्थ आहे. स्वार्थ म्हणजे मी लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि परमार्थ म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू आनंद मिळतो आहे, तो कार्य माझ्यासाठी देणगी आहे. उजनी धरण उशाला आहे, पण माढा शहरामध्ये माढा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. इथं 8-8, 9-9, 10-10 दिवस शहरामध्ये पाणी येत नाही. तालुक्यातही ती अवस्था आहे. मग आपलं पुढं काय विजन होणार? एक सगळ्यात महत्त्वाचं पाण्यासाठी आज आपल्याला माढ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाणी आपल्याला आणावं लागेल. पाणी हे शेतीबरोबर पिण्याचं तर आणायचंच आहे आणि शेतीसाठी जे उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी अपुरं पडते. आज उपसा सिंचनच्या बाबतीत माझ्यावरती काही लोक टीका करतात की हे आमदार झाल्यावरती बंद पडेल, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्या मनात मी आमदार झालो आहे, त्यामुळं मी आता त्यांच्याच मनात जिंकलो आहे, त्यामुळं मी पण जिंकलेलोच आहे. राहिला प्रश्न त्याच्यावरती 3 लोकांनी कामाला लावलेत, मी म्हणलं 6 कामाला लावू. उपसा सिंचन पूर्ण ताकदीनं चालू आणि माढ्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पाणी कसं पोचेल. आज आमच्या तुळशीला, जाधववाडीला, बैरागला, मोडलिमला, खायराव उपसा सिंचन आहे, मानेगाव असेल, असे किती तर गाव आहे ज्याला अजून पाणी पोचलं नाही आणि त्या ठिकाणी फारच होतो आहे. तर तो पाणी आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्या ठिकाणी माढा शहराची पिण्याची पाण्याची भूक देखील, त्या ठिकाणी तहान देखील आपल्याला भागवायची आहे आणि यासाठी आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने काम करता येईल आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा गरजेचा आहे आणि तो मी करेन. आज निवडणूक जाहीर झाली, आचारसंहिता त्या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली. महाविकास आघाडीकडून तुम्ही पवार साहेबांना भेटला होता, मात्र माध्यमात चर्चा आहे. तुमच्याबरोबर कशी चर्चा झाली? तुम्हाला पंढरपूर मंगळवेढ्याची तयारी करायला सांगितली होती आणि उमेदवारी कुठून मिळणार आहे, नाही मिळाली तर महाविकास आघाडीची पुढची भूमिका काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं, मी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी अधिकृतरित्या अर्ज करून उमेदवारी मागणी केली. त्या ठिकाणी मुलाखतीला गेलो. मुलाखतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये दरम्यानमध्ये आम्हाला सांगण्यात आलं आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यासमोर बरेच सर्वे होते. सर्वे बघून
त्यांनी म्हणले तू पंढरपुरात पण निवडून येऊ शकतो सर्वेनुसार, त्यामुळं मग तिकडं उभं राहायचं का. मग मी त्या स्पष्ट भूमिका घेतली की मला पंढरपूर नको. आता मंगळवेढा पंढरपूरमध्ये तयारी झाली, जरी आज माढ्यात मी तयारी केली आहे आणि आपल्याच त्या ठिकाणी चर्चेनुसार मी आता माढ्याची तयारी झाली आहे आणि आता माढ्याच्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला शब्द पाळायचा आहे आणि तिथं त्या ठिकाणी जो काही आज आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळं नक्की उद्याची देखील वरून देखील सकारात्मक भूमिका येईल आणि मला त्याबद्दल कुठलीही शंका मनात नाही. तुम्ही पाठीमागं जे प्रश्न विचारले त्यावेळेस म्हणलं होतं की समोरच्याची भूमिका स्पष्ट नाही. त्याने आता महायुती तर सोडलेलं आहे, समजा नाही उमेदवारी इकडून मिळाली तर महायुतीकडनं इच्छुक असणार का तुम्ही? नाही, मूळ मुद्दा आहे की मी त्यांच्याकडे अर्जच केला नाही, मागणीच केली नाही, त्यामुळे प्रश्नच नाही. राहिला प्रश्न काय, आज मी पवारसाहेबांकडे मागणी केली, साहेबांनी मला देतील, त्यामुळं मला काय अशी त्यात शंका वाटत नाही. आज ह्यांनी बाहेर जाऊन पक्ष पार्टी काढून घेताना केलेला जो काही गोष्ट आहे आणि ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळं मला खात्री वाटते. त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रयत्न करत आहेत. आज ते महायुती सोडून अपक्ष उभारण्याची का भूमिका घेत आहेत, ज्यांच्याबरोबर राहिले, एवढं केलं, लाडली बहिणा घेतली आणि तरी त्यांना सुटावं वाटतं. म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, त्यांना आता त्यांचा पराजय समोर दिसतो आहे, त्यामुळं ते आता पवारसाहेबाच्या भेटी घात आहेत, त्यामुळं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग अपक्ष उभारण्याची वेळ का आली हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यामुळं त्यांची भूमिका सातत्यानं बदलत चालली आहे आणि मी माझी भूमिकेवर ठाम आहे. 80 ते 85 वर्षाचा एक योद्धा सगळ्याला त्या ठिकाणी आदरून सोडते, त्यांच्या मागे तरुणाई महाराष्ट्रातली पूर्णपणे जाते, काय सांगाल? जे आज ह्या वयामध्ये ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, महाराष्ट्राचा अभ्यास आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावरती जाण असणारं आणि विशेषतः माढ्यावरती प्रेम असण्यामुळं साहेबांचं काम खूप मोठ्या पद्धतीनं आहे आणि त्यांचा सगळ्यांनाच आदर आहे. आज युवकांची त्या ठिकाणी खूप मोठी क्रेज आहे आणि त्यांचा देखील सगळ्याला आशीर्वाद मिळेल. तुमच्या बरोबरीनं प्रामुख्यानं मोहिते पाटील कुटुंबातील सुद्धा एक नाव पुढे येतं, त्यांच्याबरोबर काय तुमचा संवाद झाला आहे? दोघांपैकी एकाची उमेदवारी फायनल झाली तर आपण कशा पद्धतीने पुढे जायचं? की मोहिते पाटील तुमच्या बाजूने सकारात्मक आहे? नाही, मुळामध्ये मुलाखतीला त्यांनी आलेले नव्हते, त्यामुळे इच्छुक आहे ते आपल्याकडनंच कळालं. तुमच्या बाजूने सकारात्मक नाही, नक्की ते 100% मला त्यांनी मदत करतील, कारण मी 2003 पासून त्या ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता म्हणून पूर्वी काम केलं आहे, त्यामुळं त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आणि ते नक्की या ठिकाणी प्रस्थापितांना ज्या लोकांनी त्यांना देखील त्रास देण्याची भूमिका घेतली त्यांना देखील ते थांबवण्यासाठी योग्य ते पाऊल उचलतील.